तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे। बारामतीत शिवस्वराज्य यात्रेत बोलताना जयंत पाटलांनी राम या मुद्द्यावरून भाजपवरती हल्लाबोल केला। भाजपात राम राहिला नाही, भाजपला राम सोडून गेलाय, जिथे रामाचं देऊळ आहे तिथे यांचा पराभव झाला, असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला। आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही, तो राम पार्टी सोडून गेलेला आहे। जिथं जिथं रामाची देवळं आहेत तिथं तिथं ह्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळं नीतिमत्तेने वागलं तर देव राहतो, पण अनीतीचा पाठपुरावा सुरू केला, भ्रष्ट मार्गाने पुढे जायचं ठरवलं आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत अशा पक्षफोडीच्या कारवाया करायला लागला की नीती देखील तुम्हाला माफ करत नाही। जनता आता कुठल्या मतदारसंघात कोणाला निवडून देईल याचा अर्थ असा नाही होत की आता जिथे राम आहे तिथे पराभव झाला आहे। आता तिथे लोकांना जे वाटतं ते लोकांनी केलेलं आहे, याचा अर्थ असा होत नाही, पण रामाने देशामध्ये रामाला मानणाऱ्या लोकांची सत्ता आणलेली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारच्या लाडके बहीण योजनेवरून टीका केली। यांना 2 वर्षांपूर्वी का आठवली नाही असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला। यावेळी बोलताना त्यांनी खोचक टोला लगावला। मतांची झाली कडकी आणि यांना आठवली बहीण लाडकी असा मिश्किल टोला वडेट्टीवारांनी लगावला। असे बहीण आठवली असती तर 2 वर्षापूर्वी आठवली असती। निवडणुकीच्या तोंडावर बहीण आठवते, लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली आता 2 महिन्यासाठी बहीण लाडकी। हा मूर्ख बनवायचा धंदा कोणाला शिकवत आहे? लोकांना कळत नाही, माझ्या बहिणीला कळत नाही। मागच्या काळामध्ये महिलांकरता ज्या ज्या योजना सरकारने केल्या त्याच्यानंतर ही एक योजना या ठिकाणी सरकार राबवत आहे। जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही करतोय, तर तुम्ही उलट सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, सरकारच्या चांगल्या गोष्टींना कौतुक केलं पाहिजे आणि वाईट असेल तर टीका केली पाहिजे। पण आता यांच्या पायाखालची वाळू घसरते आहे, त्याच्यामुळे ते आता वेगळ्या वेगळ्या टीका करतायत। तर बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। तर संभ्रम आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिला बहिणींना दिला। आम्ही ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना किंवा लाडका भाऊ योजना म्हणजे स्टायपेंडची किंवा शेतकऱ्यांना जे आम्ही 7.5 HP वीज पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिलेली आहे, त्याचबरोबर वयोश्री योजना आम्ही सुरू केली। या योजना ज्या आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना सुरू केल्या नाही। योजना एका दिवसात होत नाहीत, याचं प्रिपरेशन जे आहे 8-10 महिन्यापासून सुरू होतं। त्यामुळे निवडणुका आणि योजना याची आम्ही सांगड घालत नाही। म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना, या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेसारख्या ज्या योजना केल्या ते विरोधकांच्या पोटात दुखायला लागले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामध्ये बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी अशा प्रकारचं झालेलं आहे। त्यामुळे आता ते चिंता आहे त्यांना, म्हणून कोर्टात गेले। कोर्टामध्ये जाऊन ते रद्द करायसाठी प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दिला। या गोरगरीब महिलांच्या, माझ्या बहिणींच्या, माझ्या भावांच्या तोंडातला घास हिरवण्याचं जे काय पाप करताय याचं तुम्हाला उत्तर या निवडणुकीत द्यावं लागेल। आणि म्हणून मी माझ्या बहिणींना नेहमी सांगतो, या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा। आणि या आता तुम्हाला काय म्हणतात, भीक घेऊ नका, तुम्ही विकले जाऊ नका, लाच घेऊ नका। अरे काय कुठले शब्द वापरताय तुम्ही बहिणींसाठी? अरे तुम्हाला 1500 रुपये 1500 रुपयाचं काही मोल नाही, परंतु या सर्वसामान्य बहिणीला मोल आहे ना त्याचं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवरती टीका केली। आम्ही दिलेली आश्वासनं चोरून सरकारनं त्यांच्या योजना आणल्या असा आरोप पटोलेंनी केला। तर विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आमचंच सरकार येणार असा दावा नाना पटोलेंनी केला।
महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे, अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे. आज या योजनेमध्ये, कारण की आमच्या ज्या 5 गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या, त्या 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे होते, त्याच्यातले मुद्दे हे लोक चोरून आपली शाख वाचवण्याचा प्रयत्न करायला निघालेले आहे. हे मनापासून कोणीच करत नाही. मनोज जरांगे पाटील आज नगर दौऱ्यावरती आहेत. मात्र कालच पुण्यामध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तरी देखील जरांगे त्यांच्या नगर दौऱ्यावरती ठाम आहेत. मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला गेलाय, मात्र तरीही उपचार घेऊन मी माझा दौरा पूर्ण करणार असल्याचं जरांगे म्हणाले. पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे. आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडे मी निघालो. सध्या बरी येतं, पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेले. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागली? उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे. पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित, त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे. थेट आव्हान देण्यात आलं आहे. 288 पैकी 8 जागा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं. त्याला नाही महत्व देतो, हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झालेली. हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला. ओबीसी मराठा एकत्र आहे. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको, कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको. एवढंच काम फक्त बाकी करतो, बाकी मी बघतो काय करायचं. पुढची बातमी. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलंय. महापालिका हद्दीतील 27 गावांमधील सुमारे 450 सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झालेत. गेल्या 9 वर्षांपासून हे कामगार इथे सफाईचं काम करतात. गेल्या 9 वर्षांपासून या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागण्यांसंबंधी सफाई कामगारांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असता त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि म्हणून अखेर कामगारांनी महापालिका मुख्यालयावरती धडक दिली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा कामगारांनी दिला. जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल. मी कामगारांच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो, त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही. अक्षरशः सगळ्या महापालिकेला अ ब क ड फ या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल. किमान वेतन कर्मचाऱ्यांना द्यायला हवं तर ते दिलं जात नाही किंवा त्यांना कायमस्वरूपी सुद्धा अजून करून घेतलेलं नाही. त्यासाठी अनेक वेळा आम्ही अनेक आयुक्त बदली झाले, त्यांचे प्रत्येक वेळेला भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत की त्यांना तुम्ही सामील करून घ्या. कारण आता जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांना काहीच सुविधा मिळत नाहीत.